नमस्कार मित्रांनो, तोही माझा मित्र या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मात्र हा राकेश आहे तो दारू पिऊन तेथे पडलेला असतो. पण त्या अगोदर मात्र इकडे आता सौदामिनी त्या राकेशला उठवण्याचा प्रयत्न करते, त्याच्या अंगावर पाणी फेकते, पण तो काही उठायला तयार नसतो. आणि तेवढ्यात ती बॉम्ब घेऊन आता मलाच काहीतरी करावं लागेल आणि हा बॉम्ब ईश्वरी आणि अर्णव यांना उद्ध्वस्त करण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल असे मात्र ती आता ठरवते. त्यानंतर मात्र आता जेव्हा ती बॉम्ब घेऊन जात असते, पण तेवढ्यात राकेश डोळे उघडतो आणि राकेश म्हणतो की मॅडम तुम्ही काय करणार आहे, तुम्ही कितीही शहाणपणा केलास ना तर मात्र काही फरक पडणार नाही. आणि तो वल्लरीला आता फोन करतो. वल्लरीला म्हणतो की हे बघ, आता मात्र तू अर्णव आणि ईश्वरी यांच्या शोकसभेची तयारी करायला घे. उद्या मात्र आता स्पर्धेच्या ठिकाणी हा बॉम्ब ब्लास्ट होणार आहे. आता हे सर्व काही ऐकून वल्लरी म्हणते की ठीक आहे. त्यानंतर इकडे मात्र आता हा उदयकांत त्याला वल्लरीने फोन केलेला असतो आणि स्पर्धेच्या ठिकाणी वेश बदलून तेथे जायला सांगितलेलं असतं. तेव्हा आता हे सर्व काही मात्र आता रमाकांत ऐकतो. रमाकांत म्हणतो की आता किती काही झालं तरी आज मात्र मी हा उदयकांतला तेथे पोहोचू देणार नाही. म्हणून आता तो उदयकांतला आता मारणार असतो आणि तेथून त्याच्या हातातून सटकणार असतो. त्यानंतर मात्र आता इकडे सगळेजण स्पर्धेसाठी जायला निघालेले आहेत आणि अर्णवला आपल्या आईच्या फोटोकडे बघून लहानपणीची आठवण होते. त्यानंतर आता ही नम्रता मात्र काहीतरी करण्याचा प्लॅनमध्ये असते, म्हणून ती लगेच आता जे काही फेमिकॉल आहे तर ती ह्या ईश्वरीच्या साडीवर आता टाकून देते. कारण आजीने सगळ्यांच्या समोर ईश्वरीचं कौतुक केलं असतं. कारण आता ईश्वरी प्रत्येकाला मदत करत असते, अगदी कुठेही असलं तरी ती प्रत्येकासाठी धावून जात असते. हे जे काही आहे तर ते बघून आता नम्रताला फारच तिचं जळफाट होतो. तिला असं वाटतं की नक्की किती काही झालं तरी शेवटी आता ह्या नम्रताचंच मात्र सगळेजण कौतुक करतात. पण आज ईश्वरीला मात्र मी स्पर्धेच्या ठिकाणी असं काहीतरी करणार आहे ते दाखवूनच देईल. म्हणून मात्र आता साडीवर सगळं काही तिने फेमिकॉल सांडून दिलेला असतो. आणि इकडे रमाकांत मात्र आता उदयकांतला गचंडतो, त्याची गचंडी धरून त्याला मारतो आणि तिथून त्याच्या ताब्यातून सुटून आता रोडने धावतच आपला जीव वाचवत येत असतो. त्यानंतर आता इकडे राकेश आता बॉम्ब ब्लास्ट करण्यासाठी ते वेगळे कपडे घालून शिरलेला असतो आणि तो बाथरूममध्ये जाणार असतो. तोच पोलीस हवालदार आहे तर तो तेथे येतो आणि राकेशला विचारतो की कोण आहे तू आणि इथे काय करतो. तेव्हा मात्र आता राकेश त्याच्याकडे पाहत असतो आणि आता हवालदार त्याला पकडेल का. परंतु आता हा बॉम्ब ब्लास्ट होण्या अगोदर नक्की काय होईल हे बघणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे. त्यासाठी मित्रांनो पुढे नक्की काय होतं बघायला विसरू नका. तोपर्यंत